2 दिवस व्हिडिओ टाकता आले नाही, धावपळ जोरात होती, घसा पण माझं दुखते त्यामुळे गोळ्या चालू होत्या. आणि गुरुवारच्या दिवशी सकाळी शॉप बंद होतं, तर शुक्रवारी पण बंद होतं. तर गुरुवारी मी काय केलं, तर गुरुवारी मी पहिलं कडप्प्याचं माप घेतलं, म्हणलं आपल्याला कडप्पा टाकता यावा. तर लाईट नसल्या कारणामुळे मला गुरुवारी संध्याकाळी पण शॉप बंद ठेवावं लागलं, कारण की मोमोज आणि वडापाव काहीच करता आलं नाही. लाईट पार 5:45 आली. त्यानंतर मी म्हणलं हे मार्बलचं तरी काम करून घ्यावं, तर कडप्प्यापेक्षा ग्रेनाईट चांगलं दिसेल असं या राजेंद्रने मला सजेस्ट केलं. तर म्हणलं ठीक आहे ग्रेनाईट टाकावं. आलो, गाडी साफ वगैरे करून घेतली कारण खूप खराब झाली. ते दोघं जण आले, त्यांनी ग्रेनाईट व्यवस्थित कटिंग वगैरे केलं आणि मला व्यवस्थित बसून दिलं. त्यानंतर आरती म्हणली आपल्याला बाहेर जायचं आहे. घरी आलो, आवरलं आणि आम्ही आलतो डीमार्टला. खूप महिन्यानंतर आज डीमार्टला आलो होतो. तर सियाला त्या वॉकरमध्ये बसवलं, ट्रॉलीमध्ये, आणि आम्ही आतमध्ये फिरत होतो. तर आरतीला काही 2-3च गोष्टी घ्यायच्या होत्या, तर तिने घेतल्या. मला काय घ्यायचंच नव्हतं, पण म्हणलं आपल्याला शॉपवर घालायला चांगली टी-शर्ट घ्यावे 2-3, तर ते पण घेतले, कारण खर्च तर आरतीचाच होता, आरतीच करणार होती खर्च. मग सियाने पण गॉगल लावून बघितला, पण तिला म्हणलं बाळा मोठा आहे नंतर घेऊ. 2-3 फोटो घेतले सियाबरोबर. सिया जरा खेळत होती, रडली वगैरे काहीच नाही, एकदम मस्त, तिला आवडतं आता बाहेर गेल्यावर. मग आरतीचा खर्च म्हणून आरतीने बिल दिलं, पण याच्याने मला खर्च करायला लागला ना, तो पण कसला, कॉफीचा. मग आरतीसाठी एक मस्तपैकी कॉफी घेतली मी, कारण माझा तर घसा खराब होता, आणि कॉफी घेऊन मग घरी यायला निघालो.